जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जर्मनीमध्ये बॅचलर स्टुडंटचे स्टडी व्हिसा रिफ्यूज झाल्याच्या घटना समोर येत आहेत. व्हिसा रिजेक्शनचे कॉमन रिझन समोर आले आहे. बॅचलरला ऍडमिशन घेण्यासाठी 13 वर्षाचे स्कूलिंग पूर्ण झालेले असले पाहिजे. जर्मनीमध्ये बरेच प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे 12वीच्या बेसिसवर ऍडमिशन देतात. जेव्हा स्टुडंट व्हिसा अप्लाय करतो तेव्हा व्हिसा ऑफिसर तुमच्या आतापर्यंतचे एज्युकेशन फाउंडेशन इयरला ऍडमिशन घेण्यासाठी पात्र आहे, पण बॅचलरसाठी नाही, हे कारण देऊन व्हिसा रिफ्यूज करतात. 12वीच्या बेसिसवर जर व्हिसा मिळवायचा असेल तर स्टुडंटने जेई मेन्स आणि ऍडव्हान्स क्लिअर केलेली असणे आवश्यक आहे. शक्यतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याचे टाळावे. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल स्टुडंटसाठी एज्युकेशन फ्री आहे. पहिली प्रायोरिटी त्याला द्यावी. पब्लिक युनिव्हर्सिटीमधून जर ऍडमिशन आले तर 90 ते 95% व्हिसा मिळतातच. 4 ते 6 महिन्याचे लँग्वेज प्रोग्रामचे सुद्धा व्हिसा रिफ्यूज होतात. जर लँग्वेज प्रोग्रामसाठी व्हिसा अप्लाय करायचा आहे तर त्याच्यासोबत बॅचलर किंवा मास्टरच्या मेन कोर्सचे सुद्धा ऍडमिशन आले असले पाहिजे. आणि नसेल तर व्हिसा मिळण्याचे चान्सेस फक्त 5 ते 10% असतात. तर ही होती जर्मनी स्टडी व्हिसा रिफ्युजल बद्दल थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू.